तर अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणार असं खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवारांच्या समोर म्हटलं होतं। ती घटिका ही जवळ आली होती, मात्र त्याआधीच अजितदादांचं अपघाती निधन झालं असा मोठा दावा राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडेंनी केलाय। मी सर्व दादांच्या समोर बैठकीला होता असताना कोणाला किती तिकीट द्यायची काय द्यायची, तर दादांनी त्यावेळेस सांगितलं होतं, अरे आपलं पक्ष दोन्ही पक्ष एकच होणार आहे, तर त्यांना 2-4 जागा देऊन टाका असं आम्हाला ते सांगायचे। आता ते आम्ही म्हणायचो कधी होणार आहे काय होणार आहे, मग ती प्रोसेस चालू आहे असं ते आम्हाला सांगायचे। त्यावेळेस मी म्हटलं की दादा आता पवार साहेब थकलेले आहेत आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये खूप त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती प्रेम आहे, दादा तुम्ही एक झालं पाहिजे। मलाही वाटतं की आता साहेब थकलेले येतात, या सगळ्या गोष्टी करा। अरे म्हणले बाबा चाललेले आमचं सगळं हे, आता त्याला वेळ येऊ द्या, या सगळ्या गोष्टी होईल, महापालिका निवडून झाले तर आपण बघू असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। पुढची महत्त्वाची अपडेट, VSR व्हेंचर्सची DGCA कडून चौकशी